तर आज सकाळी मुंब्रा रेल्वे स्थानकात झालेल्या रेल्वे अपघातात एका जीआरपी कर्मचाऱ्याचा अर्थातच विकी बाबासाहेब मुख्यदल यांचा देखील मृत्यू झालाय। या सगळ्या घटनेला सरकार जबाबदार आहे, सरकारने योग्य सुविधा दिली नाही म्हणून हा अपघात झाल्याचं विकीचे नातेवाईक सांगतात। याच संदर्भात विकीच्या आत्या, विकीची मावशी, आजी आणि इतर परिवारासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आज झालेल्या रेल्वे अपघातामध्ये जो रेल्वे पोलीस कर्मचारी होता विकी, त्याचा एकंदर दुर्दैवी मृत्यू झाला आणि एकंदर सध्या कुटुंबीय सध्या इथं जमा झालेले आणि एकंदर शोक सध्या व्यक्त करत आहेत। ताई काय सांगाल एकंदर विकी जो तुमचा भाचा होता त्याचा मृत्यू झाला आहे, तुम्हाला कधी कळलं आणि तुमच्या सध्या काय कुटुंबावर तुमच्या सध्या 10 वाजता कळलं, फोन आला आम्हाला, गावावरूनच फोन आला आमच्या भावाईचा त्याईचा की असं असं झालं इकडं म्हणून। एकदम शॉक मध्ये चाललो होतो आम्ही, माहिती पडलं तर कसा ऍक्सिडेंट झाला काय झाला, तर मग मला वाटलं ऍक्सिडेंट झाला म्हणून घाईघाई त्याच्या फोनवर फोन लावला मी। ते पोलिसांना फोन उचलला, पोलिसाला सांगितलं, विचारलं काय झालं तर म्हणे त्याचा ऍक्सिडेंट झाला। कुठं झालं तर ते कोणलं स्टेशन सांगितलं, उमरा स्टेशन का काय, तिथं झाला, हा तिथं झाला म्हणे। म्हणलं कसं काय झाला तर ते ट्रेन मध्ये पडला का काय असं सांगितलं। मग म्हणलं इकी कुठं आहे तर म्हणे हाई म्हणे। मग म्हणे तुमच्या बाजूला कोण आहे, म्हणलं माझी मुलगी आहे म्हणे, तुमच्या मुलीकडे द्या। मग आमच्या मुलीला सांगितलं की ते आप झाला म्हणून। मग तिथून पुढे तर जास्तच आमच्या घरात आरडाओरडा चालू झाला। मग 5 लाख रुपयांनी काय माणसं लाखांना आमचं पोरग वापिस येणार आहे का? सरकारनं व्यवस्था करायला पाहिजे पब्लिकची, हा हेच सांगणार आहे, व्यवस्था करा म्हणून। घरातला करता सवरता पुरुष गेलेला आहे आणि त्यामुळे कुठे त्याचा परिवाराची काळजी सध्या संपूर्ण कुटुंबाला लागलेली आहे आणि एकंदर ज्या प्रकारे सरकारने आता मदत जाहीर केली ती तुटपुंजी मदत आहे आणि एकंदर सरकारने आता कुठेतरी मोठी पावलं उचलावी अशा प्रकारे अपेक्षा सध्या कुटुंब व्यक्त करत आहे। कॅमेरा विनीत पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।